नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या. शेतकऱ्यांना डिझेलची कमतरता भासू देणार नाही, परंतु साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचबरोबर साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिर्डी येथे वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसात काही भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत 20 ते 30% वाढ झाली आहे. यामागे काही अनियमितता असण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आता वाहनाच्या आरसी बुकची तपासणी करूनच इंधन वितरण सुरू केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वंदे भारत रेल्वेने प्रवास केला. हा अनुभव आनंददायक असल्याचे त्यांनी सांगितले. संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा. आजसाठी इथेच थांबूया. आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.